आज आनंद ॲग्रोकेअर या कंपनीचा 13वा वर्धापन दिन, याचाच अर्थ एक तप पूर्ण करून ही कंपनी आज आपला कारभार, आपलं कार्यकाल 14व्या वर्षात पदार्पण करत आहे। या कंपनीची सर्वा श्री घनश्यामजी हेमाडे सर आणि सहसंचालिका सौ शोभा घनश्याम हेमाडे या दोघांनाही मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थाने या कंपनीची सुरुवात ज्या ब्रीद वाक्यावर झाली, क्वालिटी इज प्रायोरिटी, उत्कृष्ट जागतिक दर्जाची अशी उत्पादन घेऊन ही कंपनी काम करते। आणि सोबतच कंपनीचं दुसरं एक विजन आणि मिशन आहे विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न। तर मित्रांनो, मी पतंजली योगपीठ हरिद्वार या रामदेव बाबांच्या संचालित आश्रमाचा योग शिक्षक असल्याच्या कारणाने मलाही त्या ठिकाणी विषमुक्त शेती, कॅन्सर मुक्त भारत, भयमुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत आणि व्यसनमुक्त भारत या अभियानाचा कॅम्पेनिंगचा मी एक त्या ठिकाणी सदस्य असल्यामुळं खऱ्या अर्थाने ही कंपनी आणि मी दुसऱ्याच्या पूरक आहोत, आम्ही एकमेकापासून वेगळे नाहीचे। या कार्यक्रमाला उपस्थित द्राक्ष इंडस्ट्रीतील किंवा नाशिक जिल्हा किंवा नाशिक जिल्ह्यातील या शेती इंडस्ट्रीतील सर्व मान्यवर दिग्गज लोक जे समोर बसलेले, एकेकाचं नाव घेऊ शकत नाहीये, या सर्वांना प्रथम वंदन करतो। माझ्या देशाच्या ऋषी संस्कृतीला आणि कृषी संस्कृतीलाही वंदन करतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात करतो। मित्रांनो, आपण बघूया आज आपल्या भारतीय शेतीचा इतिहास काय आहे, कारण इतिहास जोपर्यंत आपण जाणून घेऊ शकत नाही तोपर्यंत आपण नवनिर्माण इतिहास बनवू शकत नाही, असाही एक इतिहास आहे। कारण हेच वाक्य संध्याकाळी तुम्हाला आता 2-3 तासाने नितीन बानुगडे सर हे तुम्हाला येऊन सांगणारच आहे का आपला जाज्वल्य इतिहास काय, पण मी शेतीचा इतिहास सांगतोय। मित्रांनो, आपल्या शेतीचा इतिहास आहे 6,500 वर्षापूर्वीचा हा इतिहास आपला सुरू झाला। मध्य पूर्वेतून म्हणजे उत्तर आफ्रिकेतून ही शेती सुरुवात झाली आणि तिचा प्रचार इजिप्तकडून आशिया खंडात झाला। त्यानंतर शेतीचा शोध ही मानवी जीवनाची वणवण कमी करून भटकण्यापेक्षा एका जागी अन्न मिळवण्यासाठी झाला। खऱ्या अर्थाने शेती लोक का करायला लागले त्याचं एकमेव कारण, जे भटकत होते, इकडून तिकडे जात होते, त्या लोकांना एका ठिकाणी शाश्वत राहून अन्न निर्मिती करून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेतीचा शोध लागला। म्हणजे याचा अर्थ आपल्या स्थिर जीवनाची ती सुरुवात होती एक जागी थांबून। मित्रांनो, सुरुवातीच्या काळात गवतापासून गव्हाचे एमर बनले, आयनकॉर्न बनले आणि असं करत करत धान्याचा शोध लागला। पुढे जर आपण बघितलं मित्रांनो, तर प्राचीन काळात म्हणजे इंग्रज भारतात येण्याआधी आपल्याकडे 2 प्रकारची शेती होती, कोरडवाहू आणि बागायती। या दोन्ही शेतीचा फरक असा होता, उन्हाळ्यात त्या तलावातला गाळ काढून त्या गाळामध्ये सुपीक माती पसरून जी शेती केली जायची, आणि दुसरी शेती होती शेताभोवती झाडांची भिंत, मोठे मोठे झाडं लावून आर्द्रता टिकवून बागायती शेती केली जायची वर्षभर। तर मित्रांनो, सुरुवातीच्या काळात शेतीतील शाश्वता म्हणजे शेतीची सस्टेनेबिलिटी टिकवण्यासाठी माती, पाणी आणि जंगल याचं जतन स्वतः शेतकरी करायचा, जे आज होत नाहीये आणि म्हणून आपण अडचणीत आलेलो आहे। तर मित्रांनो, आपण बघूया पुढे जाऊन पीक पद्धती कशी होती। सुरुवातीच्या काळात कोणत्या वातावरणात कोणती पिके घ्यायची, कोणती नाही, याचं एक शास्त्र होतं, एक कल्चर होतं। मित्रांनो, आपले जुने ऋषीमुनी असतील किंवा जुने लोक असतील, यांनी शेती चुकीच्या पद्धतीने बिलकुल केली नाही। त्यांची शेती ही शाश्वत होती, सस्टेनेबल होती, म्हणून ती शेती लॉंग टर्म चालली। मित्रांनो, पिकाची फेरपालट करणं आणि मिश्र पीक पद्धती करणं ही त्या शेतीचा खरा आत्मा होता। इंग्रजांच्या ढवळाढवळी आधी आपल्या भारतीय शेतीची उत्पादकता भरपूर मोठ्या प्रमाणात होती। त्या काळी डॉक्टर धर्मपाल यांनी लिहून ठेवलेल्या एका परिणामानुसार अलाहाबादमध्ये गव्हाचं उत्पादन आणि चेन्नईमध्ये आपल्या तांदळाचं उत्पादन हे हेक्टरी मोठ्या प्रमाणात होतं आणि बिगर खर्चिक होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उत्पादन घेण्यासाठी एक नया पैशाची सुद्धा कुठे रिक्वायरमेंट केली जात नव्हती। आज आपण निश्चित उत्पन्न वाढवलंय, परंतु आपण रिस्क आणि रिवॉर्ड्स पण वाढवले। तर मित्रांनो, इंग्रजांच्या आधीच्या काळात शेती व्यवस्थापन एक स्वतःची संस्था होती, स्वायत्त संस्था। शेती ही फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या ताब्यात होती। मित्रांनो, काय पिकवायचं, काय विकायचं, कसं विकायचं, कोणाला विकायचं, हे सगळं शेतकरी ठरवत होता। आणि म्हणूनच आपण आपल्या ग्रामीण भागाचा जर पाया बघितला तर मित्रांनो, 12 बलुतेदार जमातीला जगवणारा शेतकरी होता। लोहार, सुतार, कुंभार, चांभार, नावी या सगळ्या लोकांना जगवणारा शेतकरी होता। त्याच्याकडे एक ताकद होती। मित्रांनो, इंग्रजांनी यानंतरच्या पुढच्या काळात या शेतीवर अनेक प्रकारची बंधनं आणली आणि या बंधनात अनेक अधिकार शेतकऱ्यांचे काढून घेतले। त्याचं कारण ते व्यापाराला आले होते। व्यापारी तत्वाने शेती करत असताना शेतसारा त्यांनी 5% 50% पर्यंत नेला आणि स्वतःचा फायदा करता
अन्नधान्यापेक्षा नगदी पिके ज्याच्यामध्ये कापूस, नीळ, ऊस, भुईमूग अशा काही नगदी पिकांचा जास्त त्यांनी आपल्या उत्पादनावर भर दिला. त्याचं कारण हे नगदी पिकं इकडून तिकडे घेऊन जायचे, त्याचा पक्का माल बनवायचे आणि परत भारतात किंवा आशिया खंडात येऊन विकायचे. ही व्यापाराची पद्धत होती. अन्नधान्याचा तुटवडा जाणवायला लागला. मित्रांनो, ही कमतरता जेव्हा सुरू झाली, त्या कमतरतेमुळे आपल्या भारतीय शेतीमध्ये सावकारी आणि जमीनदारी याची सुरुवात झाली आणि आपला ग्रामीण भाग बकास होऊ लागला, उदास होऊ लागला. ज्यावेळेस ही शेती काही जमीनदार लोक आणि काही सावकारी लोकांच्या ताब्यात गेली, मित्रांनो, अक्षरशः आज मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती पूर्ण भारतीय शेतीची झाली. मित्रांनो, इंग्रजांच्या काळात मोठे दुष्काळ पण येऊन गेले. अन्न कमी असल्यामुळं अनेक लोक यात मृत्युमुखी सुद्धा पडले. हा इतिहास का सांगतोय? आज आपण ज्या स्टेजला येऊन थांबलोय मित्रांनो, आता कुठेतरी आपल्याला बदलणं ही काळाची गरज आहे. रिव्होल्युशन ऑफ ऍग्रिकल्चर या इंडस्ट्रीमध्ये आलं पाहिजे. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर आपली जी शेतीविषयक धोरणं आहे ही कशी सुरू झाली? तर स्वातंत्र्यानंतर जे सरकार आलं पहिलं, त्या सरकारने सुद्धा शेती जगावी, वाढावी म्हणून धरणं बांधली. धरणाबरोबर सेंद्रिय खतांची निर्मिती सुरू केली. सिंचन क्षेत्रामध्ये वाढ केली. अन्नधान्य निर्मिती आणि उत्पादनामध्ये वाढ सुरू झाली. एका अभ्यासानुसार हरित क्रांती 1950 ते 65 म्हणजे 65च्या नंतर हरित क्रांती आपल्याकडे आली, तर 50 ते 65 या 15 वर्षाच्या कालावधीत आपल्याकडे अन्नधान्य वाढीचा आर्थिक वेग, वार्षिक वेग हा प्रचंड मोठ्या प्रमाणात होता. फक्त इंग्रजांनी अन्नधान्य निर्मिती कमी केली म्हणून आपल्याकडे धान्याचा तुटवडा होता. हरित क्रांती 1960च्या दशकात जेव्हा आली तेव्हा शेतीमध्ये संशोधन झालं, शेतीचा विकास वाढला. तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतात कृषी उत्पादन वाढलं आणि ह्यालाच भारतातील हरित क्रांतीचा काळ म्हटलं जातं. मित्रांनो, या हरित क्रांतीमध्ये बियाणांचा विकास झाला. नवनवीन पद्धतीचे बियाणं आले. सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार झाला. वेगवेगळ्या पद्धतीने सिंचन वाढलं. व्यवस्थापनाचं आधुनिकीकरण झालं. संकरित बियाणं आले, हायब्रिड बियाणं आले. कृत्रिम खतांचं आणि कीटकनाशांचं वितरण झालं आणि या सगळ्यांमुळे आपलं उत्पादन जरी वाढलं तर मित्रांनो त्याचा दुष्परिणाम पुढे काय झाला ते बघूया. हरित क्रांतीमुळे काय काय झालं? तर पहिलं, जास्त उत्पन्न देणाऱ्या बियाणांचा विकास झाला, ज्याला आपण हायब्रिड म्हणतो. जसं आज आपण जे टोमॅटो लावतोय, योगी 35 घ्या किंवा 2048 कोणती जात घ्या, ह्या सगळ्या टोमॅटो आज हायब्रिड आहे. यांची भूक जास्त आहे म्हणूनच डम्पिंगचे प्रॉब्लेम, मर, गुळकूस किंवा करपेचे प्रॉब्लेम वाढले. मित्रांनो, हायब्रिडला भूक जास्त असल्यामुळं ती भूक भागवण्यासाठी रासायनिक खतांचं आगमन झालं 1965 नंतर भारतामध्ये. आणि या रासायनिक खतांबरोबर रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचं सुद्धा आगमन आलं आणि या त्रिसूत्रीमुळे नक्कीच उत्पादनामध्ये वाढ झाली. रासायनिक खतं, रासायनिक बुरशीनाशक आणि रासायनिक कीटकनाशक. तर पण मित्रांनो, हरित क्रांतीमुळे शेतीवर काय काय परिणाम झाला आपण बघूया. संकरित पिके जमिनीतून गरजेपेक्षा जास्त अन्नद्रव्ये उचलून घेऊ लागली. संकरित पिके म्हणजे हायब्रिड पिके, याच्यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव गरजेपेक्षा जास्त वाढू लागला. रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. शेतीचे पूर्ण बाजारीकरण झालं. भांडवली खर्च शेतीवरचा वाढला. मित्रांनो, हरित क्रांतीमुळे गहू आणि तांदळाचं उत्पादन नक्कीच वाढलं. आजही भारत जगभरातल्या टॉप गहू आणि तांदूळ उत्पादक देशामध्ये गणला जातो. आजही रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये ज्या ठिकाणी तांदळाची मागणी आहे, भारतामधून प्रचंड मागणी आहे. मित्रांनो, या दोन गोष्टी नक्कीच वाढल्या. परंतु डाळवर्गीय, ज्याला मध्ये प्रोटीन्स होतं, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स होतं, अशा डाळवर्गीय कडधान्य आणि खाद्यतेलांचा तुटवडा जायला लागला. आणि मित्रांनो, परिणामी भाव वाढ होऊन सामान्य जनतेच्या आहारातून, रोजच्या खाण्यातून प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स लिच आउट झाले, निघून गेले आणि रोगराई वाढायला लागले, दवाखाने वाढायला लागले. मित्रांनो, हरित क्रांतीनंतर आपण बघूया शेतीवर त्याचे परिणाम काय काय झाले. फळ पिकावर सुद्धा आज आपण ज्या हॉर्टिकल्चर पिकामध्ये जगतोय, द्राक्ष, डाळिंब, पपई, केळी, मोसंबी, चिकू, संत्रा, हे सगळे हॉर्टिकल्चर पिकावर काय परिणाम झाला मित्रांनो? हे सगळे पिकं रासायनिक झाल्यामुळं कुपोषण वाढलं. त्यानंतर आयुर्मान घटलं लोकांचं, अनेक आजार वाढले. मित्रांनो, हरित क्रांतीचा दुष्परिणाम तुम्हाला इथं दाखवतो मी. पंजाब हा आपल्या भारतातला सगळ्यात आघाडीचा प्रदेश गहू आणि तांदळाच्या उत्पादनातला, ज्याला सदन प्रदेश म्हटलं जायचं, आज तो पंजाब कॅन्सरग्रस्त झालेला आहे. रोज पंजाबमधून एक ट्रेन राजस्थानमध्ये येते, ज्याला कॅन्सर ट्रेन म्हटलं जातं. आणि मित्रांनो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन
आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जो सर्वे झाला, तो सर्वे असं म्हणतो 2025 पर्यंत भारतातल्या प्रत्येक कुटुंबात एक तरी पेशंट हा कॅन्सरग्रस्त असणारच. भले तो कॅन्सर थ्रोट कॅन्सर, लंग्स कॅन्सर किंवा कुठलं तरी कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर, चेस्ट कॅन्सर. परंतु मित्रांनो, कॅन्सर एवढा भयानक प्रमाणात वाढतो, याला कारण अवतीभोवती सगळं केमिकल, हवेत केमिकल, पाण्यात केमिकल, जमिनीत केमिकल, सगळं केमिकल. मित्रांनो, कुठेतरी आपल्याला थांबणं गरजेचं आहे. जमिनीची धूप वाढली, सेंद्रिय खरबाचं प्रमाण घटलं, जमिनीचे आणि हवेचे प्रदूषण वाढले. मित्रांनो, आपण जर पुढे बघितलं, भारतीय शेती समोर आज आव्हानं काय, शेतकऱ्याची असलेली जमीन धारणा. मित्रांनो, आज आपण एक सर्वे जर बघितला, जुन्या काळी म्हणजे आजपासून 70-80 वर्षापूर्वी म्हणायचं का आमच्याकडं 100 एकर होतं, 70 एकर होता, 80 एकर होता. आज 2 एकर, 3 एकर, 4 एकरवर शेतकरी येऊन ठेपलाय विभक्त कुटुंब पद्धतीमुळे, जनसंख्येमुळे. बघूया, 93% शेतकरी भारतातले हे 4% हेक्टरच्या आत आहे, 4 हेक्टरच्या आत आहे. 76% शेतकरी हे 2 हेक्टरच्या आत आहे. 54% शेतकरी हे 1 हेक्टरच्या आत आहे. 3% शेतकरी हे 1 एकरच्या आत आहे. म्हणजे ज्यांच्याकडं फक्त आणि फक्त 1.5-2 बिघे जमीन राहिलेली अशी शेतकरी आहे. याचा विपरीत परिणाम काय माहितीये, यातील बरेचसे गरीब शेतकरी हे साधन विरहित आहे, ज्यांच्याकडे कुठल्याही फॅसिलिटी नाहीये, तंत्रज्ञान नाहीये. मित्रांनो, नवीन विकसित झालेले तंत्रज्ञान आणि ज्ञान या लोकांपर्यंत वेळेवर पोहोचत नाहीये. आजही आपण बघतोय आपल्या निफाड तालुक्यात, दिंडोरी तालुक्यात, नाशिक जिल्ह्यात. मित्रांनो, जे छोटे शेतकरी होते यांना 15 वर्षापूर्वी कोणी मार्गदर्शन करत नव्हते का द्राक्ष एक्सपोर्ट कसे करायचे. काही शेतकऱ्यांचेच मुलं उभे राहिले, काही चांगले दुकानदार उभे राहिले, काही चांगल्या कंपन्या उभे राहिल्या, आनंद ॲग्रोकेअर सारख्या, ज्यांनी डॉक्टर क्रॉप गुरु सारखे मोबाईल ॲप आणले. आणि आज ते 1 एकरवाले, 2 एकरवाले शेतकरी आपला द्राक्ष हा कंटेनरमध्ये लोड करून युरोपच्या मार्केटमध्ये एक्सपोर्ट करत आहात. हे सगळं कारण काय, या ठिकाणी झालेला शाश्वत विकास. तर मित्रांनो, आव्हानं काय काय आपण बघूया. नवीन तंत्रज्ञानानुसार शेती, आपण जी शेती करतोय याच्यामध्ये बाह्य साधनांचा वापर जास्त वाढला आहे. आपल्या सगळ्या शेतीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी बाहेरून येते. आपण आता शेतीत काहीच तयार करत नाही. मी आता कालच साधारण उत्तर महाराष्ट्राच्या 4 जिल्ह्यांचा दौरा करून आलो. मित्रांनो, मी जेवढे चर्चासत्र घेतले 2000 लोकांपर्यंत मी 3 दिवसात भेटलो. शेणखत आता कोणीच वापरत नाहीये, स्लरी कोणीच वापरत नाहीये. सगळे गोण्यामध्ये अक्षरशः कृषी केंद्रवाल्याच्या गोडाऊनला लोक लाईन लावून उभे. आणि जर गोण्या मिळाल्या नाही तर कृषी अधिकाऱ्यांना फोन करून सांगता आम्हाला रासायनिक खतं अवेलेबल नाहीये. इथपर्यंत परिस्थिती आलेली आहे. शेतकरी आता शेतामध्ये काहीच उत्पन्न करत नाही, ना कंपोस्ट करतोय, ना वर्मी कंपोस्ट करतोय, काहीच करत नाहीये. सगळं रेडीमेड वर चाललंय, इन्स्टंट. मित्रांनो, त्यामुळे काय झालं, बाहेरून आणलेल्या निविदा जास्त उत्पादन घेण्याच्या धुंदीत जास्त धोका शेतकऱ्यांनी पत्करलेला आहे. स्वदेशी तंत्रज्ञान असं सांगतं आपल्याला आपल्या इंडियन मेडमध्ये की बाह्य साधनांचा वापर कमी करा, पर्याप्त उत्पादन घ्या. आपल्याला डबल टेबल उत्पादन नकोय, आहे तेवढं पर्याप्त पाहिजे, परंतु रिस्क कमी पाहिजे, धोका कमी पाहिजे. आज शेतीमध्ये एवढा धोका वाढलेला आहे की खर्च केल्यानंतर भांडवली खर्च निघू शकतो की नाही इथपर्यंत शेतकरी आज विवंचनेत आहे. मित्रांनो, आताची शेती व्यवस्था शेतकऱ्याच्या कौटुंबिक गरजांपेक्षा बाजाराला हव्या असणाऱ्या गरजा पूर्ण करण्याला भर देते. शेतकरी स्वतःसाठी काहीच करत नाही. दूध सुद्धा शेतकरी विकत घेतो, भाजीपाला शेतकरी विकत आणतो. खरंय का खोटं? तर मित्रांनो, इथपर्यंत ही आपली शेती व्यवस्था आलेली आहे का यासाठी लागणाऱ्या निविष्ठा बाजारातून खरेदी कराव्या लागतात. घरगुती गरजा भागवण्यासाठी सुद्धा बाजारात जावे लागते. अशा पद्धतीने शेतकरी पूर्ण बाजाराचा 100% ग्राहक झालेला आहे. वी हॅव नॉट फार्मर, वी हॅव ऑलरेडी कस्टमर. कस्टमर झालं. कस्टमरचा शब्दाचा अर्थ आहे कष्टकर आणि मर, घोड जर केली तर. तर मित्रांनो, हरित क्रांतीनंतर माती आणि पाण्याच्या व्यवस्थापनाकडे साप दुर्लक्ष झालं. पुढे जाऊन बघूया आपण भारतीय शेती समोर आव्हानं काय काय. हरित क्रांतीचा काही अंशी नक्कीच आपल्याला लाभ झाला, परंतु तो तात्कालीन होता, काही अंशी होता, शाश्वत नव्हता. शेतीमध्ये शाश्वतता महत्वाची आहे, सस्टेनेबिलिटी महत्वाची आहे. जी शेती 10 वर्षात भरघोस उत्पन्न देऊन जर संपणार असेल तर ती शेती करू नये. जी शेती हजारो वर्ष प्रॉडक्टिव्हिटी देऊ शकते, फर्टिलिटी देऊ शकते, ती शेती खरी शेती आहे. मित्रांनो, मातीची धूप होऊन जैविक भार म्हणजेच मायक्रोबायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी, मायक्रोफ्लोरा जमिनीचा पूर्णपणे नष्ट झाला. आणि म्हणून आज
प्रत्येक शेतकऱ्याला जीवाणूंची शेती, जैविक शेती आणि मायक्रोफ्लोरा टाकून केलेली शेतीच परवडेल, म्हणून जमिनीची सुपीकता टिकवणं गरजेचं आहे. सेंद्रिय शेती याला नक्कीच एक उत्तर किंवा पर्याय जरी होऊ शकत नाही, कारण लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते, मागणीच्या अगेन्स्ट पुरवठा आपल्याला द्यावा लागणार आहे. परंतु मित्रांनो, एक संमिश्र मॉडेल, मी असं म्हणणार नाही की सगळ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळा, सगळ्यांनी जैविक शेतीकडे वळा, परंतु मी हे पण म्हणणार नाही का जी आता केमिकल शेती करतात ती तशीच करा. मित्रांनो, आता आपल्याला कुठेतरी असं एक क्लब मॉडेल उभं करावं लागेल, ज्याच्यामध्ये सेंद्रिय शेती, जैविक शेती आणि रासायनिक शेतीचं एक मॉडेल बनवावं लागेल, ज्याच्यामध्ये तुम्ही आज 10 गोण्या DAP टाकत असाल तर आपल्याला आता 5 गोण्यांवर यावं लागेल आणि त्याच्याऐवजी प्रोम सारखे किंवा PSB सारखे जीवाणू आता आपल्याला वाढवावे लागतील. आहे ते टाकतो ते लिफ्टिंग करावं लागेल, अवेलेबल करून घ्यावं लागेल, अन्यथा हे टाकून टाकून आज आपल्या खिशातला भार वाढत चाललाय. मित्रांनो, आज जर आपण पुढे बघितलं तर भारतीय शेती समोर नवीन नवीन आव्हान काय आहे. अनेक नैसर्गिक वाण होते, जसं आपण बघितलं आपल्या जुन्या काळी तांदळाच्या 1 लाख व्हरायट्या होत्या आपल्याकडं, वांग्याच्या 2,500 व्हरायट्या होत्या, आज राहिल्या नाही. त्या कोणी संपवल्या? हायब्रिड वाणांनी. मित्रांनो, पुढे जर जाऊन बघितलं, रासायनिक खतं, कीटकनाशकांच्या निर्मितीसाठी पेट्रोलियम पदार्थाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पेट्रोलियम पदार्थ म्हणजे क्रूड ऑइल. मित्रांनो, याचा वापर झाल्यामुळं आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढण्याचं मुख्य कारण सुद्धा हे आहे. मागच्या वर्षी जगभरात 3.5 लाख मेट्रिक टन पेस्टिसाइड निर्माण झाले. मित्रांनो, एका वर्षात 3.5 लाख मेट्रिक टन निर्माण होण्यासाठी हजारो लिटर, करोडो लिटर क्रूड ऑइल लागतं आणि त्यामुळे जमिनीतून निघणारं हे कच्चं इंधन, जैविक इंधन आज मित्रांनो संपत चाललंय. त्यामुळे सुद्धा त्याचा एक मोठा झटका सगळ्यांना बसतोय. मित्रांनो, रासायनिक पद्धतीने 100% शेती करणं हे घातक जरी आहे, पण एक लक्षात येईल, त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होऊन निसर्ग चक्रात ढवळाढवळ झाली आणि अनेक मित्र किडी, अनेक मित्र बुरशी आणि अनेक मित्र जीवाणू हे समाप्त होत आहे, संपून चालले. मित्रांनो, जर पुढे बघितलं आपण तर भारतीय शेती समोर आव्हानं काय काय. रासायनिक औषधांचे पूर्णपणे जैविक विघटन होतच नाही किंवा विघटन होताना त्यापासून दुसऱ्या पदार्थात रूपांतर होतं, त्यामुळे मूळ पदार्थाच्या घटकापेक्षाही तो जो नवीन पदार्थ तयार होतोय, ट्रान्सफॉर्म होतोय, तो अधिक घातक असतो. आता हा घातक पदार्थ काय करतो? विघटन न होणारी औषधं जमिनीत तशीच राहतात आणि ती पीक किंवा गवताच्या माध्यमातून मानवी शरीरात अन्न साखळीच्या माध्यमातून येतात आणि ही रसायनं आपल्या शरीरावर अनेक विपरीत परिणाम करून मित्रांनो आपल्यामध्ये आज जो रोग आणि आजार वाढले. तुम्हाला मित्रांनो मुद्दामून सांगतो, मागच्या वर्षी भारत सरकारचं आरोग्यावरचं बजेट 1,28,000 कोटी रुपये होतं, तरीही लोकांचे आजार थांबले नाही. याचा अर्थ हे बजेट दिवसेंदिवस वाढतंय. याच्याऐवजी जर आपण निसर्ग निर्मित काही गोष्टी करायला लागलो तर नक्कीच ह्या बजेटमधला काही अंश जर शेती बजेटमध्ये आला, कृषी व्यवस्थेमध्ये आला, तर कृषी व्यवस्थेला एक चांगले दिवस येऊ शकतात. मित्रांनो, अनेक मातांच्या दुधात रासायनिक विष पदार्थ मिळून आलेले आहे. सर्वे झालेला आहे, बाळाला पहिलं अन्न जगात आल्यानंतर पहिलं अन्न आईचं दूध, सगळ्यात बेस्ट अन्न, ज्याच्यामुळे बाळाची 35 वर्षापर्यंतची इम्युनिटी बिल्ड केली जाते. पण मित्रांनो, दुर्दैवाने सांगावं वाटतंय, 80% मातांचा दुधाचा सर्वे झाला आणि या दुधामध्ये केमिकल निघालं. केमिकल म्हणजे बाळ काय पिते जन्माला आल्यानंतर? केमिकल. म्हणून तर 12-15 वर्षाच्या मुलाला BP होऊ राहिला, शुगर होऊ राहिली, थायरॉइड होऊ राहिला, मायग्रेन होऊ राहिलं, अटॅक येऊ राहिले. कशामुळे? हे सगळं केमिकल. मित्रांनो, पुढे जाऊन जर आपण बघितलं तर भारतीय शेती समोर आव्हाने काय काय. मी तुम्हाला मगाशी सांगितलं 3.5 लाख मेट्रिक टन रासायनिक निविष्ट तयार झाले, यातल्या 40% हे कीटकनाशक तयार झाले, 30% हे बुरशीनाशक तयार झाले आणि 30% हे तणनाशक तयार झाले. मित्रांनो, हे सगळं कुठे टाकलं गेलं? जमिनीमध्ये. आणि जमिनीमध्ये हे सगळं पडून परत तुमच्या वॉटर टँकमध्ये किंवा गवताच्या माध्यमातून किंवा जेवणाच्या माध्यमातून आपल्याच पोटात आलं आणि आपला कॅन्सर वाढत चाललाय. मित्रांनो, मागील 10 वर्षात बंद झालेले काही रसायनांचा जर अभ्यास केला तर खूप मोठी लिस्ट येते. मी आता तेवढं बोलत नाही कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. मित्रांनो, आता आपल्या द्राक्ष इंडस्ट्री समोर काय काय आव्हानं आहे. मित्रांनो, आपण ज्या द्राक्ष इंडस्ट्रीत काम करतोय, या द्राक्ष इंडस्ट्रीचे सगळ्यात मोठे आव्हानं आहे. त्यातलं पहिलं आव्हानं खते आणि औषधांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती. तुम्ही बघा मित्रांनो, कोरोना आला 2020-21, आता 2022 मध्ये जी खताची गोणी, कुठलीही खताची गोणी तुम्ही घ्या, 2020ला जो भाव होता नक्कीच त्याच्यापेक्षा डबल किमतीने आज मिळते. खरं का खोटं?
हॅलो, डबल किमतीने मिळते म्हणजे भरमसाठ भाव वाढत चालले आणि हे थांबणार नाही, हे थांबणार नाही. मित्रांनो, दुसरं आव्हान आहे मजुरांची वाढलेली टंचाई, वाढलेली मजुरी आणि अकुशल कामगार. आजच मला माझ्या कोठुऱ्याच्या मित्राचा फोन आला. मित्रांनो त्याला म्हटलं तुला आज कार्यक्रम होता, तो म्हणे मला मजुरा मागे थांबायचं. म्हटलं का बरं? तर पेस्ट अशी लावतायत म्हणे का बुडवतच नाही व्यवस्थित डोळे, आणि जर नाही बुडवले तर माझी बाग फुटणार नाही, फुटला नाही तर माल बाहेर येणार नाही. म्हणजे असे काही मजूर आलेले आता त्यांना काहीच घेणं नाही. आणि मगाशीच द्राक्ष विंधन मंडळाचे आमचे वसंतराव डिकले मला बोलले, सर सुरगाण्याहून येणारा जो मजूर आहे ना आपल्याकडं, त्यांचा आता एवढा मोठा प्रॉब्लेम वाढलाय, ऍडव्हान्स पैसे 10,000, 20,000, 20,000, 30,000 रुपये माणसं टाकून येतात आपल्याकडचे शेतकरी, कॉन्ट्रॅक्ट पेपरवर साईन करून घेत आहेत, तरी नाही आले. काही शेतकरी आपल्याकडचे तिकडे गेले, त्या लोकांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला, आमच्याकडे यायचं नाही, आम्ही पैसे देणार नाही. अशा पद्धतीने या मजुराच्या पाठीमागे शेतकरी एवढा प्रेशरमध्ये आलाय. मित्रांनो, मी आता एक तुम्हाला सांगतो, काही दिवसांनी या द्राक्ष इंडस्ट्रीवर सगळ्यात मोठं संकट हे मजुरांचंच असणार आहे. तर या बाबतीत आपल्याला एक मोठं आव्हान आहे, ते आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे. अवकाळी पाऊस आणि अवकाळी हवामानाचा लहरीपणा. मित्रांनो, सगळ्यात मोठं आव्हान हे पण आहे अचानक पडणारा पाऊस आणि हवामानाचा लहरीपणा. ऑक्टोबरची छाटणी सुरू होतीये, डिसेंबरला पाऊस पडेल का जानेवारीला पाऊस पडेल का माहित नाही. त्या भीतीपोटी यावर्षी छाटण्या लेट झालंय. आज आपले पंजाबराव आले सांगायला आपल्याला आता पुढे काय आहे, पण मी नक्कीच सांगतो पंजाबरावांकडे जो मेसेज आहे तो खूप पॉझिटिव्ह असणार आहे आपल्या इंडस्ट्रीसाठी. तर तसाच पॉझिटिव्ह मेसेजच आपण पुढे जाऊ. दीपक भाऊ आहे, दीपक भाऊ पण वेगवेगळ्या मेसेजमधून आपल्याला सगळ्यांना रोज अवेअर करतायत का आपल्या शेतीला आपण जे काही फसवेगिरी चालली ती कशी थांबवायची आहे. मित्रांनो, बोगस खते आणि औषधे हा सुद्धा एक मोठा आव्हानात्मक आपल्याकडे आहे. आत्ताच परवा कुठेतरी बातमी आली का कुठेतरी एक गाडी पकडली गेली ज्याच्यामध्ये बोगस औषध होते. मित्रांनो, बोगस औषध आणि खते शेतकऱ्यांची वाट लावतायत डायरेक्ट. या वापी दमनवरून असे काही औषध येत आहेत का मित्रांनो, डुप्लिकेट औषध आणून द्राक्ष इंडस्ट्री असेल किंवा पगडी शेती इंडस्ट्री खराब होते. पुढचं आव्हान आहे कमी खर्चिक आणि नवीन जातीच्या संशोधनाचा अभ्यास. मित्रांनो, आता आपल्याला असे व्हरायटी पाहिजे, असे वाण पाहिजे, असे बी पाहिजे जे कमी खर्चामध्ये रोगाला बळी न पडता वातावरणाचा लहरीपणा सांभाळून ते आपल्याला शाश्वत इन्कम देतील किंवा शाश्वत उत्पादन देतील, असे आपल्याला वाण पाहिजे. द्राक्षासाठी उपलब्ध तसेच नवीन बाजारपेठ यातील द्राक्षाची कमी मागणी हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मित्रांनो, आज आपण ज्या ठिकाणी लोकलचे द्राक्ष किंवा एक्सपोर्टचे द्राक्ष विकतोय त्या ठिकाणी सॅच्युरेशन लेवल आलेली आहे, नवीन मागणी त्या ठिकाणी येत नाहीये. आता आपल्याला गरज आहे काळाची की नवीन बाजारपेठ, नवीन मार्केट आपल्याला उभं करावं लागेल आणि ज्या मार्केटमध्ये आपण द्राक्ष नेतोय त्या द्राक्षाची गुणवत्ता ही खाण्याच्या लायक असावी. मित्रांनो, द्राक्ष इंडस्ट्रीचं संक्रमण जे सुरू झालेलं आहे 2018-19 नंतर, त्याला मुख्य कारण द्राक्षाची ढासळलेली गुणवत्ता. आज आपले द्राक्ष आपण खात नाहीये. मला आठवतं, मी पण आता द्राक्षाचा शेतकऱ्याचा उत्पादकाचा मुलगा आहे, मी स्वतः द्राक्ष उत्पादक आहे. मित्रांनो, 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी रात्री जरी घड खुडला तर आपण न बघता खाऊन टाकायचो, असा गोडी होती. आज आपल्याला निवडून मणी खावं लागतायत द्राक्षाची ढासळलेली गुणवत्ता. मागेच अन्नदादा ते बोलले, जे लोक आपला अर्धा किलो द्राक्ष स्वतःच्या शेतातला खाऊ शकत नाही त्यांनी द्राक्ष विकूच नाही, अशा मताचा मी आहे. एवढी आपली द्राक्षाची गुणवत्ता या PGPR मुळे किंवा बाकीच्या गोष्टीमुळे ढासळलेली. मित्रांनो, कुठेतरी आपल्याला परत यामध्ये यावं लागेल. क्रंचीनेस द्राक्षे, गोड मधाळ द्राक्ष, जी द्राक्षाची खरी ओळख आहे ती आणावी लागेल. मित्रांनो, पुढचं आव्हान आहे व्यापाऱ्याकडून दरवर्षी होणारी लुटमार आणि फसवणूक. हा विषय तर एवढा गहन आहे. द्राक्ष विज्ञान मंडळाचं चर्चासत्र झालं, 800 पेक्षा जास्त शेतकरी तिथं आले निवेदने घेऊन. 100 कोटीचा आकडा. स्वतः SP साहेब सचिन पाटील सर म्हणे मी शॉक झालो. बरोबर आहे ना वसंतराव? एवढा मोठा आकडा, लोकांना एवढं फसवणूक होऊ राहिली, एक्सपोर्टर लोकांकडून असेल, लोकलच्या व्यापाऱ्याकडून असेल. कुठेतरी याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. कायदा कायद्याचं काम कराल, आपल्याला काम करावं लागणार आहे. चुकीच्या लोकांच्या हातात आपली द्राक्ष द्यायची नाही. आता काही लोक मला म्हणतात, सर व्यापारीच नाही आला तर कोणाला तरी द्यावाच लागतात, ठेवून तर चालत नाही. पण मग कोणाच्या हातात देणार का? लोभ आणि लालच कमी करून मित्रांनो आपल्याला बरे 2 रुपये कमी मिळतील, परंतु आपला पैसा आपल्या घरात आला पाहिजे वेळेवर, त्या दृष्टीने पण आपल्याला काम करावं लागणार आहे. मित्रांनो, पुढचं आव्हान आहे द्राक्ष इंडस्ट्रीचं निर्यातीमधील विविध अडचणी. निर्यातीमधील अडचणी म्हणजे एक्सपोर्टर लोकांच्या एवढ्या अडचणी वाढल्या मित्रांनो आज, की काही लोक पेपर खोलून ठेवतात, सर्व्हिस प्रोव्हायडर येत नाही, माल घेऊन गेले पैसेच नाही, हजार अडचणी, कंटेनर त्यांचे सुपर मार्केटला पॅक म्हणजे तिथे जातच नाही. अशा अनेक अडचणी झालेल्या आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. स्पर्धेमुळे वाढलेला खर्च,
त्याची 22 mm आहे, माझी 25 झाली पाहिजे, त्याचा असा आयटम आहे, माझा असं झालं पाहिजे, त्याने असं केलं, मी असं केलं पाहिजे. ह्या वाढत्या स्पर्धेमुळे, कॉम्पिटिशनमुळे आपला द्राक्ष इंडस्ट्रीचा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललाय. कुठेतरी आपल्याला थांबावं लागेल. मित्रांनो, अति लोड, 1 एकरामध्ये किती लोड घ्यायला पाहिजे याचं एक पॅरामीटर आहे. गुणवत्तापूर्ण द्राक्ष घेण्यासाठी फक्त 12 ते 15 टनच उत्पन्न हे द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये एका एकरात घातलं पाहिजे. परंतु आजही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये 20 टन, 25 टन, 30 टनाचा हव्यात चाललाय. त्या मालाला गुणवत्ता नाही, टिकाऊपणा नाही, तो माल टिकत नाही, बाजारात पाणी सोडतो. असा माल ग्राहकापर्यंत पोहोचला नाही तर व्यापारी पैसा कुठून कमावणार आहे. म्हणून सांगतो मित्रांनो, क्रॉप लोड आणि वातावरणावर द्राक्षाची घसरलेली गुणवत्ता हा एक मुद्दा आहे. अतिशय कमी आणि बेभरवशाची बाजारपेठ, मी मगाशीच म्हटलं, बेभरवशाची बाजारपेठ होण्याचं एकमेव कारण आपल्या द्राक्षाची घसरलेली गुणवत्ता. महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भाऊ भोसले यांच्याबरोबर माझं बोलणं झालं एक दिवस डिटेल. मला कैलासजी बोलले, सर आपण द्राक्ष महोत्सव आयोजित करणार आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून. केंद्र शासन याच्यावर सबसिडी देतोय. आपण दिल्ली झालं, मुंबई झालं, सुरत, अहमदाबाद झालं, बेंगळूर झालं, कलकत्ता झालं, अशा भारतातल्या विविध शहरांमध्ये जाऊन आपण द्राक्ष महोत्सव घ्यायचे 3-3 दिवसाचे. त्या ठिकाणी विविध वाण ठेवायचे, चांगले शेतकरी बोलवायचे. द्राक्षात असलेले फायदे, द्राक्ष खाऊन होणारे फायदे शरीरावर, तुमच्यासारख्या आयुर्वेदामध्ये लोक आले तर याच्यामध्ये काहीतरी आपली नवीन बाजारपेठ तयार होईल आणि लोक द्राक्ष खायला सुरुवात करतील. मित्रांनो, बोगस मार्गदर्शक ही सुद्धा एक नवीन आव्हान आलेलं आहे बाजारात. अनेक असे काही मार्गदर्शक आहे का ज्यांना काहीच माहित नाही, ते फक्त मार्गदर्शन करतायत आणि पूर्ण द्राक्ष इंडस्ट्रीची त्यांनी खरोखर खूप वाताहत केलेली आहे. तर अशा लोकांपासून पण सगळ्यांनी सावध राहा. मित्रांनो, आपल्याला ऑर्गॅनिक कडे जावंच लागेल. जे 100% तुम्ही केमिकलकडे निघालेले आहे, हा रस्ता थोडासा मागे घेऊन ऑर्गॅनिककडे जावं लागेल. तुम्ही आज ऑर्गॅनिक इंडियाचं जर आपण बघितलं तर मित्रांनो, ऑल ओव्हर इंडियामध्ये फक्त 2% लोक किंवा 2% आपली शेती ऑर्गॅनिकच्या नावाखाली आहे. बाकी त्याच्यामध्ये पण स्मॉल स्टेट जे आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर मेघालय, मिझोराम, उत्तराखंड, गोवा, सिक्कीम सारखे जे स्टेट आहे, छोटे स्टेट आहे, हे 80% ते 100% पर्यंत ऑर्गॅनिक करतायत. आणि जे मोठे स्टेट आहे, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, 1.6% ते 4% ऑर्गॅनिक. मग 96% शेती तुम्ही काय केमिकल करतायत, म्हणून पण प्रॉब्लेम आहे. मित्रांनो, जगभराचा जर आपण ऑर्गॅनिक रेशो काढला तर ओशियाना झालं, युरोप झालं, साऊथ अमेरिका झालं, हे प्रगत राष्ट्र जे आहे, नॉर्थ अमेरिका, या सगळ्या प्रगत राष्ट्रांचं ऑर्गॅनिक मिशन 45-50% पर्यंत पोहोचलेलं आहे. दुर्दैवाने आशिया खंडात 8% ऑर्गॅनिक शेती केली जाते. त्यातली त्यात आशिया खंडात चायना आणि इंडिया जर म्हटलं तर 2% फक्त ऑर्गॅनिक शेती केली जाते. खूप मोठा स्कोप ऑर्गॅनिक शेतीला आहे. म्हणून आपल्याला पुढे जावं लागणार आहे शेतीकडं. मित्रांनो, संधी काय काय, आता आपल्याला आव्हानं बघितले आपण शेती पुढले, तर संधी काय काय आहे. तर आतापर्यंत झालेल्या आधुनिक शेतीच्या संशोधनात रसायनांच्या वापरासोबत जास्त उत्पन्न देणाऱ्या वाणाच्या शोध निर्मितीवर भर राहिला. परंतु आता पिकांच्या जनुकीय मर्यादा शास्त्रज्ञांच्या लक्षात आल्या आहे. त्यामुळे पुढच्या काळात फक्त आणि फक्त माती सुधारण्याकडे लक्ष देऊनच उत्पन्न वाढ करावं लागेल. सगळे सायंटिस्ट आता थकले आहे. नवीन आता आपण कुठलंही वाण आणू शकत नाही. याच्यापेक्षा जास्त उत्पन्न देणाऱ्या व्हरायट्या राहिल्या नाही आहे, त्याच व्हरायट्यांबरोबर चालावं लागणार आहे. आणि म्हणून त्याचं जर उत्पादन वाढवायचा, रेशो वाढवायचा असेल तर फक्त आणि फक्त सॉइल फर्टिलिटी वाढवणं, जमिनीचा आता परत एक फर्टाईल जमीन करणं, जीवाणूंचा, सेंद्रिय खतांचा वापर करून परत पुनरुज्जीवन जमीन करावं लागेल. कारण जमिनीचं शाश्वत सत्य आहे, जीव जंतू जीवनम. या जमिनीतले जीव संपले तर याच्यात कधीच जीवन तयार होणार नाही. तर मित्रांनो, सूक्ष्मजीवांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. 2006 साली प्रकाशित झालेल्या बायोलॉजिकल अप्रोच टू सॉइल सिस्टम या पुस्तकानुसार रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर न करता जैविक पद्धतीने, सेंद्रिय पद्धतीने सुद्धा जमिनीची सुपीकता वाढवून 1.5 पट जास्त उत्पादन घेता येतं टप्प्याटप्प्याने. पण आपला विश्वासच नाही, आपल्याला याच वर्षी शेणखताचा वापर करून डबल उत्पादन पाहिजे, असं होणार नाही. जमिनी खराब करायला जर 25 वर्षे घेतले तर त्या रिकव्हर करायला 5 ते 10 वर्षे घ्यावं लागतील. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपण एका वेगळ्या टोन मध्ये येऊ. तर मित्रांनो, शेवटचे 5 मिनिटं घेतो, जास्त वेळ घेत नाही. भारतीय शेतीतील संधी काय काय आहे. आता आपल्याला भारतीय शेतकऱ्यांना ग्राम वैज्ञानिक तयार करावं लागतील. ग्राम वैज्ञानिक याचा अर्थ आपल्याकडे शाश्वत शेतीचं मॉडेल घेऊन शेतीचा अभ्यासक करणारे गावातलेच काही तरुण हे वैज्ञानिक तयार करावं लागतील. जसे आता आमचे दीपक भाऊ जाधव आहे जोपूरचे, एका छोट्याशा खेड्यागावात हा माणूस आपल्या घरात बसून हजारो शेतकऱ्यांना आज मार्गदर्शन करतोय विविध रूपाने.
तर मित्रांनो असे वासुदेव काठेसरांच्या रूपाने, अशोक पाटलांच्या रूपाने हे जे लोक जन्म घेत आहेत हे शेतीचं काहीतरी भविष्य आयुष्यात उभं करतायत. तर म्हणून मित्रांनो या ग्रामवैज्ञानिकांना सलाम करतो आणि असे प्रत्येक गावामध्ये ग्रामवैज्ञानिक या पुढच्या काळात तयार झाले पाहिजे, ज्यांचे फॉलोअप आपण घेतले पाहिजे. मित्रांनो माती सुधारणा करणं ही सुद्धा काळाची गरज आहे. जमिनीचा सेंद्रिय स्तर वाढवणं ही काळाची गरज आहे. महात्मा गांधीच्या म्हणण्यानुसार पुन्हा खेडेकडे चला, खेड्याला समृद्ध करा, खेड्यांची वाढ करा, खेड्यांमधला जो काही आत कमी झालेला आर्थिक मोबदला आहे तो वाढवा, नाही तर शहरीकरण होऊन शहरावर बोजे वाढले. सेंद्रिय निवेदांचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागणार. यासाठी गांडूळ खत, कंपोस्ट खत, जैविक पद्धतीने जे खत निर्मिती होते त्या निर्मितीचा वाढ देऊन त्याचा वापर वाढवावा लागणार आहे. मित्रांनो जीवाणू आणि बुरशी यांचा वापर शेतीमध्ये करायची गरज का भासू लागली याचं मुख्य कारण 15 ते 20 वर्षापूर्वी आपल्याला कृत्रिम पद्धतीने जीवाणू आणि बुरशीचा वापर करण्याची गरज नव्हतीच. कारण आपली जमीन या जीवाणू आणि बुरशीनी समृद्ध होत्या. परंतु मित्रांनो आता अलीकडच्या काळात आपण वाढवलेल्या रासायनिक खते, कीटकनाशके, रासायनिक बुरशीनाशके आणि तणनाशकांचा अमर्याद वापर केल्यामुळं जमिनीमधील सूक्ष्मजीव, मित्र बुरशी यांचं अस्तित्व कमी होत चाललंय आणि म्हणून आपल्याला त्यांचं अस्तित्व आता आर्टिफिशियली वाढवावं लागणार आहे, कृत्रिम पद्धतीने वाढवावं लागणार आहे. मित्रांनो आपल्याला या पुढच्या काळात जर बघितलं तर जीवाणुयुक्त खतं जे आहे नत्र, पीएचबी, केएमबी, सल्फर, झिंक, डिकम्पोजर अशा प्रकारचे खतं आपल्याला वापरावं लागणार आहे. केमिकल खतांचा वापर निम्म्याहून कमी करून आहे ते खत जे स्टोरेज झालेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे. एकही वर्ष आपलं असं जायला नको ज्या वर्षी आपण सॉइलचा रिपोर्ट काढला नाही. मित्रांनो सॉइलचा रिपोर्ट काढल्यानंतर खऱ्या अर्थाने कळलं का आपल्या सॉइलमध्ये आपल्याकडे काय काय आहे. आणि मित्रांनो तुमच्या आनंदासाठी एक गोष्ट सांगतो, आनंद ॲग्रोकेअरच्या ज्या तुम्ही सेमिनारला आलेल्या आहेत घनश्याम येमडे सरांनी आनंद बायोकेम नावाची एक मोठी लॅब त्या ठिकाणी चालू केलेली आहे, ज्या ठिकाणी फक्त मातीमधले कॅटलिस्ट चेक नाही होत, त्या मातीमधले असताना मायक्रोफ्लोरा सुद्धा चेक होतो. 1 ग्रॅम तुमच्या मातीमध्ये किती जीवाणू आहे, किती पाहिजे लोडिंग करायला हे सुद्धा सांगितलं जातं. एवढ्या बारीक तंत्रज्ञानाची जवळजवळ 2.5-3 कोटी रुपये टाकून मॉडिफाय केलेली आधुनिक तंत्रज्ञानाची ती लॅब तिथं आहे. मित्रांनो जीवाणू खतांमध्ये नत्रयुक्त खतं, पीएचबी युक्त खतं, केएमबी, सल्फर हे सगळे खतं आपल्याला नक्कीच या पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात वापरून आपल्याला आहे ते अपडेट करून घ्यावं लागेल. जैविक बुरशीनाशकांचा वापर आपल्याला वाढवावा लागणार आहे. मित्रांनो आज जैविक बुरशीनाशकांची गरज काय आहे? रेजिस्टन्स. मगाशी मी सांगितलं ना बॅन झालेले मॉलिक्यूल, या वर्षी परत 10 मॉलिक्यूल बॅन झालेले, दरवर्षी असे 10-20 मॉलिक्यूल बॅन झाले, पुढच्या टायमाला आपल्याकडे राहणार नाही काही. आणि म्हणून जैविक बुरशीनाशकांबरोबर आपल्याला जावं लागणार आहे. जैविक कीटकनाशक किडींचा सुद्धा आता मित्रांनो बघा आता छाटण्या ज्या ठिकाणी झाल्या त्या ठिकाणी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, अळी आटोक्यात येत नाही, मिलीबगचा कीड आटोक्यात येत नाही. मित्रांनो याचं कारण काय आहे? रेजिस्टन्स डेव्हलप झालेला आहे. तर या रेजिस्टन्सला ब्रेकअप करण्यासाठी जैविक कीटकनाशकांचा सुद्धा आपल्याला वापर करावा लागणार आहे. मित्रांनो शेवटची स्लाइड घेतो. भारतीय शेतीतील संधी काय काय आहे? भारतात येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात आरोग्याशी संबंधित अडचणी उभ्या राहणार आहेत. त्यामुळे विषमुक्त अन्नाची मोठी गरज आपल्याला लागणार आहे. ही गरज ओळखून सेंद्रिय शेती आणि त्या सेंद्रिय शेतीचा जो माणूस केमिकल बरोबर वापर करेल त्याला यापुढच्या काळात एक मोठी संधी मार्केटमधून तयार होणार आहे. मित्रांनो अनेक शेजारील देशात भारतातील केमिकल युक्त भाजीपाला, फळे, अन्नधान्य आता स्वीकार केले जात नाहीये. त्या दृष्टीने रेसिड्यू मॅनेजमेंट करून आपल्याला एक सेंद्रिय मोठी उत्पादनाची निर्मिती करावी लागणार आहे. विषमुक्त शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा, प्रक्रिया केंद्र, वितरण प्रणाली, पॅकिंग इंडस्ट्री याची एक मोठी संधी आपल्या पुढे आहे, ती निर्माण करावं लागणार आहे. मित्रांनो इंडियन डोमेस्टिक ऑर्गॅनिक मार्केटचं प्रोजेक्शन दाखवत आहे की या ठिकाणी बघा जो आलेख वाढत चाललेला आहे आपल्याला अचानक 2020 नंतर लक्षात येऊ लागलं का जगात सेंद्रिय निविदांची किंवा सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढली. या पुढच्या काळात रेसिड्यू फ्री आणि सेंद्रिय विषमुक्त या गोष्टींची गरज मोठ्या प्रमाणात असणार आहे. मित्रांनो जागतिक लोकसंख्येची वाढ बघता कृषी क्षेत्रात प्रचंड मोठ्या संधी आहे. 15% पर्यंत शेती क्षेत्राचा GDP भारताचा जर जाणार असेल तर मित्रांनो तुम्हाला आम्हाला खूप मोठी संधी आहे. मित्रांनो जास्त वेळ घेत नाहीये मी, कारण आपल्याला जर बघायचं संधी खूप मोठ्या आहे. विषमुक्त द्राक्ष तयार करणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून द्राक्ष फळाची जाहिरात करणे हा मुद्दा मी मुद्दामून घेतो. त्याचं कारण मित्रांनो तुम्ही द्राक्ष पिकवतायत, द्राक्षाचं उत्पादन करतायत, पण मार्केटिंग कुठे करतायत? किती शेतकऱ्यांच्या मुलांनी ब्लॉग बनवले, व्हिडिओज बनवले, युट्यूबला गेले आणि द्राक्षामध्ये असलेले तुमचं प्रोटीन किती आहे, व्हिटॅमिन किती, कार्बोहायड्रेट्स किती आहे, त्या द्राक्षामधला शरीराला काय काय बेनिफिट होतो काहीच माहित नाही. मग जे तुम्ही पिकवतायत, जे तुम्ही विकतायत त्याचं जर आपल्याला काही माहीतच नाही विकायचं तर आपण कसं विकणार?
आता म्हणून आपल्या सगळ्यांची काळाची गरज, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला द्राक्ष विक्री करण्यासाठी या उद्योगाला चालना द्यावी लागणार आहे. मित्रांनो, जास्त वेळ घेत नाहीये, फक्त जाता जाता सांगतो, जसं सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे, केमिकल मुक्त शेती ही काळाची गरज आहे, परंतु मी असं म्हणणार पण नाही की आपण 100% आपण या केमिकल शेतीला बंद करा, परंतु थोडंसं केमिकल कमी करून जैविक आणि सेंद्रिय शेतीचा जर आपण वाढ केली तर मित्रांनो नक्कीच आपली एक सस्टेनेबल फार्मिंग तयार होईल. आनंद ॲग्रोकेअर, डॉक्टर क्रॉप गुरु आणि आनंद बायोकेम हे तिन्ही एकत्रित मिशन घेऊन चाललंय शेतकऱ्यांबरोबर किंवा शेती संदर्भात जेवढे काही घटक असतील त्या घटकांना घेऊन. तर मित्रांनो, डॉक्टर क्रॉप गुरु हे जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे जे तुम्ही आता डाउनलोड केलंय मित्रांनो, हे फ्रीमध्ये ॲप्लिकेशन्स आहे. या ॲप्लिकेशनचं बेनिफिट असं आहे तर मित्रांनो, आधुनिक शेतीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये या मोबाईल ॲप्लिकेशनवर आपल्याला सगळे शेड्यूल प्राप्त होतात. मित्रांनो, 4 भाषेमध्ये ॲप काम करतो, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि गुजराती. मित्रांनो, 30 पेक्षा जास्त पिकांचं मार्गदर्शन आम्ही रात्रंदिवस अहोरात्र आमचे जे काही सायंटिस्ट आहे ते करतात. मित्रांनो, प्रत्येक दिवशी नोटिफिकेशनच्या माध्यमातून पाऊस कुठे पडणार, कधी पडणार, आज काय झालं सगळं तुम्हाला माहीत पडतं. कृषी चर्चा घडून आणतात. मित्रांनो, सवाल और जवाब म्हणजे तुमचे प्रश्नाची उत्तरं इन्स्टंट तुम्हाला अवेलेबल केले जातात. ब्लॉग्स तुम्हाला लिहून ब्लॉगच्या माध्यमातून माहिती दिली जाते. यूट्यूब चॅनल चालवून यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला शेती संदर्भात सगळी माहिती मिळते. चर्चा सत्राच्या माध्यमातून डायरेक्ट ग्राउंड लेवलवर खेडोपाडी शेतीवर वाडी वस्त्यावर मित्रांनो शेतकरी लोकांना मार्गदर्शन होतंय. वेबिनारच्या माध्यमातून मित्रांनो मार्गदर्शन होतंय. आर्थिक साक्षर कसं व्हायचंय, पैसा कसा गुंतवायचा आहे, पैसा कसा कमवायचा माहिती होते आणि जैविक सेंद्रिय शेती कशी आहे याच्या संदर्भात सगळी माहिती तुम्हाला मिळते आणि हे सगळं तुम्हाला फ्रीमध्ये मिळतं. मित्रांनो, डॉक्टर क्रॉप गुरु मोबाईल ॲप जो आहे तो तुम्हाला प्ले स्टोअरमधून एका क्लिकवर अवेलेबल होतोय. हा ॲप तुम्ही डाउनलोड करा. जैविक शेती, सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करा. आनंद ॲग्रोकेअरकडे जे उत्पादनं आहे 200 पेक्षा जास्त हे सगळे विषमुक्त आहे, सेंद्रिय शेतीला पूरक आहे, वाजवी दरात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग आनंद ॲग्रोकेअर नोंदवलेला आहे. तुमची माती घ्या, पाणी घ्या, औषधं घ्या, कन्सल्टन्सी घ्या किंवा कोणतंही घ्या, A to Z पिन टू प्लेन आनंद ॲग्रोकेअर तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. मित्रांनो, मी परत एकदा या परिवाराला शुभेच्छा देतो आजच्या 13व्या वर्धापना दिनानिमित्त. सर, तुम्ही जे 13 वर्ष या अहोरात्र मेहनत करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, येणाऱ्या काळातही ही शेती सेवा शाश्वत पद्धतीने करत राहा. तुम्ही मोठे व्हा, ही शेती मोठी करा आणि या प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन येईल या दृष्टीने आपण सगळे एकत्रित प्रयत्न करूया. एवढं बोलून मी माझं हे 2 मिनिटाचं संभाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. क्रांती केली शेतीमध्ये आनंद ॲग्रोकेअरने, आनंद ॲग्रोकेअरने, आनंद ॲग्रोकेअर, आनंद ॲग्रोकेअर, आनंद ॲग्रोकेअर, आनंद ॲग्रोकेअर.